पण सध्या जी सिरीज बघत आहोत इंट्रोडक्शन टू ऑल द टॉपिक्स, परत एकदा मी तुम्हाला एक रिवाइज करतो. आपण अगोदर बेसिक्स ऑफ मार्केटिंग शिकलो, त्यानंतर आपण एखाद्या क्लायंटचा रिसर्च करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, त्यानंतर आपण व्हॉट इज अ कंटेंट मार्केटिंग शिकलो, त्याच्यानंतर व्हॉट इज अ डिझाईन हा पार्ट काय केला आपण शिकलेलो आहोत. आता याच्यानंतर पुढचा पार्ट जो आपल्याला बघायचा आहे आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सच्या जर्नीमध्ये, तर तो पार्ट बघायचा आहे आपल्याला. व्हॉट इज अ आता सोशल मीडियाचा पार्ट बघायचा. कोणता पार्ट बघायचा आहे? सोशल मीडियाचा काय करायचा आहे पार्ट बघायचा. सोशल मीडियाच्या पार्टमध्ये आपल्याला काय काय बघायचंय एक्झॅक्टली. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला काही अकाउंट्स काय करायचे आहेत. सोशल मीडियाचा पार्ट बघताना आपल्याला काही अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत. अकाउंट्स काय करायचे क्रिएट करायचे, जसं की आपल्याला फेसबुक पेज क्रिएट करायचे, इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करायचे, ट्विटर अकाउंट क्रिएट करायचे, लिंक्डइन पेज क्रिएट करायचे, गुगल माय बिझनेस प्रोफाईल क्रिएट करायचे आणि युट्यूबचं चॅनल क्रिएट करायचं आहे. आता लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सोशल मीडियाचे पेजेस क्रिएट करताना, अकाउंट्स क्रिएट करताना बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन असतं. काय कन्फ्युजन असतं? सर आता माझा ब्रँड आहे, तर मी अकाउंट क्रिएट करू का मी पेज क्रिएट करू का दोन्ही क्रिएट करू? आलं लक्षामध्ये? मी स्पष्ट आणि सिंपल आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेस तुम्ही सोशल मीडिया, आता लक्षात ठेवा तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट की अगोदर हे सगळे अकाउंट तुमचे असणं गरजेचं आहे. मी काय बोलतो की तुमचे पर्सनल अकाउंट सगळ्या सोशल मीडियाला असणं गरजेचं आहे. अकाउंट म्हणतो मी, पेजेस म्हणत नाहीये. आलं लक्षामध्ये तुमच्या? मी पेजेस म्हणतोय का सध्या? नाही म्हणत आहे. सगळ्या सोशल मीडियाला तुमचे अकाउंट असणं काय गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्हाला तुमचं फेसबुकवर अकाउंट पाहिजे, तुमचं इंस्टाग्रामवर अकाउंट पाहिजे, तुमचं ट्विटरवर अकाउंट पाहिजे, तुमचं लिंक्डइनवर अकाउंट पाहिजे. गुगल माय बिझनेसची प्रोफाईल तुमची नसली तरी चालेल, कारण तुमचं पर्सनलची गुगल माय बिझनेस प्रोफाईल असते का? तर नाही. त्याच्यानंतर तुमचं युट्यूब चॅनलही बाय डिफॉल्ट, तुमचा मेल आयडी असेल तर तुमचं युट्यूब चॅनलही तुमचं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्यावेळेस आपण क्लायंटचं काम करतो, जसं का आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे अकाउंट तुमचे पाहिजेत, पण या अकाउंटचे आयडी आणि पासवर्ड तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजेत. जर तुम्हाला या अकाउंटचे आयडी आणि पासवर्ड माहिती नसेल तर ते काय करून घ्या, रिसेट करून घ्या. ज्यांचे याच्यापैकी काही अकाउंट्स नाही आहेत ते अकाउंट्स काय करा, नवीन क्रिएट करा. ज्यांचे अकाउंट्स ऑलरेडी आहेत या सगळ्या सोशल मीडियावर ते काय करा, तुम्ही त्यांचे आयडी असतील पासवर्ड असतील ते रिसेट करून ठेवा आणि ते सगळ्यांचे आयडी पासवर्ड काय ठेवा, सेम ठेवा. जेणेकरून काय होईल, तुम्हाला ज्यावेळेस आपण नंतर काम स्टार्ट करू तर त्यावेळेस तुम्हाला टेन्शन येणार नाही. नाहीतर मग काय होतं आणि सेम प्रोसेस तुम्हाला वाटतं ना माझा आयडी चुकला, माझा पासवर्ड चुकला, तर सेम ज्यावेळेस तुम्ही क्लायंटचं काम करताना सेम क्लायंट सोबत ही प्रोसेस तुम्हाला करायला लागते की त्यांच्या अगोदर आयडी पासवर्ड वगैरे काय करून घ्यायला लागतात, रिसेट करून घ्यायला लागतात, ते प्रॉपर सेट करायला लागतात. कारण का की आपल्याला इथून पुढचं काम करण्यासाठी ते आयडी पासवर्ड OTP ह्या सगळ्या गोष्टी सोबत काय होणं गरजेचं आहे, आपण त्याला म्हणतो ना ते रिसेट करणं गरजेचं आहे. कारण ते आपल्याला काय करायला लागतात, यूज करायला लागतात. आता राहिला प्रश्न मी तुम्हाला बोलत होतो की जर सपोज आता हे झाले आपले पर्सनल अकाउंट, की तुम्हाला काय करायचंय, पर्सनल सगळे अकाउंट काय करायचे, क्रिएट करायचे आहेत. आता सेकंड पॉइंट आला की जर एखादं बिझनेसचं मी काम घेतलं, काय केलं, बिझनेसचं मी काम घेतलं, तर बिझनेसचं मला काय काय क्रिएट करायला लागतं, दॅट इज अ सेकंड थिंग. बरोबर आहे? आता मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला, जिकडं अकाउंट असतात ना, जिकडं अकाउंट असतात तिथं आयडी अँड पासवर्ड असतो. काय असतो? आयडी आणि पासवर्ड. जिकडं पेजेस असतात तिकडं ऍक्सेस नावाचा प्रकार असतो. काय असतो? ऍक्सेस. कसा आहे तुम्हाला ते काय करतो मी एक्झॅक्टली सांगतो. जिकडं आता चॅनल किंवा हे चॅनल म्हणजे काय झालं, एक्झॅक्टली अकाउंटच झालं. काय झालं? हे अकाउंट झालं. बरोबर आहे? आता तुम्हाला जर फेसबुकचं पेज क्रिएट करायचंय एखाद्या ब्रँडचं किंवा तुमचं स्वतःचं काय करायचं, तुम्हाला आता फेसबुकचं पेज क्रिएट करायचंय, तर तुमचं फेसबुकला अगोदर काय असणं गरजेचं आहे, फेसबुकला तुमचं अगोदर अकाउंट असणं गरजेचं आहे. त्या अकाउंटवरनं तुम्ही काय करू शकता, पेज क्रिएट करू शकता. त्या पेजचा तुम्ही ऍक्सेस समोरच्या व्यक्तीला देऊ शकता किंवा जर ऑलरेडी ते पेज असेल तर समोरच्याकडून ऍक्सेस घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर झालं सगळं? आलं लक्षामध्ये तुमच्यावाल्या? चलो, सेम आता लिंक्डइन. काय? लिंक्डइनचं पण सेम तुमचं अगोदर काय पाहिजे, तुमचं किंवा क्लायंटचं अकाउंट पाहिजे. त्याच्यामध्ये काय क्रिएट करू शकता तुम्ही, पेज क्रिएट करू शकता. त्याचा तुम्ही ऍक्सेस देऊ शकता किंवा त्याचा ऍक्सेस घेऊ शकता. ह्या दोनच गोष्टीमध्ये थोडा इश्यू येतो सगळ्या जणांना
की मग काय करतात, काही काही जण डायरेक्ट फेसबुकचं कंपनीचं सपोज शिवा डिजिटल माझं पेज आहे आणि शिवराज माझं नाव आहे शिवराज माने, तर डायरेक्ट शिवा डिजिटल नावाचं एक अकाउंटच क्रिएट करतात तर त्याच्यामध्येच काय क्रिएट करत बसतात, पेजेस क्रिएट करत बसतात. तर असं आहे का? नाही. फेसबुकने स्पष्ट गाईडलाईन दिल्यात की ज्या बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी पेजेस क्रिएट करा, जो पर्सन आहे त्याच्यासाठी काय क्रिएट करा, अकाउंट क्रिएट करा. आता इथं जर टीचर असाल जर तुम्ही टीचर असाल तर तुम्ही अकाउंटही क्रिएट करू शकता स्वतःच्या नावाचं आणि पेजही काय करू शकता, तुम्ही क्रिएट करू शकता. तर शक्यतो काय करायचं, तुम्ही अकाउंट तुमचं वेगळं ठेवायचं आणि तुमचं पेज काय करायचं, क्रिएट करायचं. जसं जी सेम प्रोसेस म्हणजे शिवराज माने नावाचं माझं एक अकाउंटही असेल आणि शिवराज माने नावाचं माझं एक काय असेल, पेजही असेल. लक्षात तुमच्या या गोष्टी मिक्स करायच्या नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंपनीचं काय करायला लागतं, इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करावं लागतं. लक्षामध्ये आता लक्षात ठेवा, इंस्टाग्राम अकाउंट, नंतर ट्विटर अकाउंट, नंतर गुगल माय बिझनेसची प्रोफाईल क्रिएट करायला लागते. युट्यूबचं काय करायला लागतं, आपल्याला अकाउंट क्रिएट करायला लागतं. लक्षामध्ये जसं आता फेसबुक पेज आणि लिंक्डइन अकाउंट क्रिएट करण्यासाठी माझं पर्सनलचं काय पाहिजे, तिकडे अकाउंट रेडी पाहिजे. त्या पर्सनल अकाउंटवरून मी ते पेजेस काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. आता लक्षात ठेवा, जर तुम्हाला इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल माय बिझनेस आणि युट्यूब हे अकाउंट काय करायचे, क्रिएट करायचे, तर बाय डिफॉल्ट याला काय ठेवायचं, एक आयडी ठेवायचा आणि याला काय ठेवायचं, एक पासवर्ड ठेवायचं. काय ठेवायचं, एक पासवर्ड ठेवायचा आहे. सेम ट्विटरला पण काय ठेवायचा, आयडी ठेवायचा आणि एक काय ठेवायचा आहे, पासवर्ड ठेवायचा आहे. सेम जीमेलला पण काय असतो, आयडी असतो आणि एक काय असतो, पासवर्ड असतो. लक्षामध्ये आता इंस्टाग्राम आणि ट्विटर जवळपास सेमच प्रोफाईल असतात. सो इंस्टाग्राम आणि ट्विटरला ज्यावेळेस तुम्ही आयडी पासवर्ड ठेवा तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं की तुम्ही जो मेल आयडी क्रिएट केलेला आहे तो मेल आयडी ऍज आयडी ठेवायचा आणि पासवर्ड एक काय करायचं, कन्फर्म तुम्हाला जो आवडेल तो पासवर्ड काय करायचा तिकडे ठेवून टाकायचा. ट्विटरला पण जो तुमचा मेल आयडी असेल तो आयडी ठेवायचा आणि पासवर्ड तुम्हाला जो आवडेल तो ठेवायचा. जसं तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट अगोदर मग काय क्रिएट करायला लागेल, सपोज तुम्ही जीमेल अकाउंट जर क्रिएट केलं, जसं सपोज माझं जीमेल अकाउंट आहे डिजिटल shiva@gmail.com आणि माझ्याकडे एक पासवर्ड आहे. बाय डिफॉल्ट माझ्याकडे हे असेल तर मी आयडी म्हणून हा ठेवेल, पासवर्ड माझ्या मनाने ठेवेल. ट्विटरचं अकाउंट मी क्रिएट करेल. त्यानंतर गुगल माय बिझनेस आणि युट्यूब ज्यावेळेस मला लॉग इन करायचं त्यावेळेस हा जो मेल आयडी आहे या मेल आयडीचा आयडी तर मला माहिती आहे पण त्याचा पासवर्ड पण काय पाहिजे मला माहिती पाहिजे. लक्षामध्ये इथं खूप सारे लोक काय होतात, कन्फ्यूज होतात. जर तुम्हाला कळलं नसेल तर हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस काय करा, तुम्ही बघा, पण कन्फ्युजन तुमचं काय करा, क्लिअर करा. मी अजून एकदा सांगताना सांगतोय, फेसबुक आणि इश्यू कुठं आहे माहिती आहे का, फेसबुक आणि लिंक्डइनला फक्त इश्यू आहे की फेसबुकचं आणि लिंक्डइनचं अकाउंट तुमचं पर्सनल तुम्हाला वापरायला लागतं, ज्याच्यावरून तुम्ही पेजेस काय करू शकता, क्रिएट करू शकता, त्याचे ऍक्सेस देऊ शकता, त्याचे ऍक्सेस घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी कशा करायच्या याच्यानंतर आपण ते बघणार आहोतच. लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर सगळे कामं तुमच्या मेल आयडीवर करायचे नाही आहे. तुम्हाला काय करायचंय, क्लायंटचा जर आता तुम्ही स्वतःला क्लायंट म्हणून हँडल करणार असाल तर तुमचाही स्वतःचं काय करायचंय, मेल आयडी त्याचप्रमाणे काय करायचं आहे, क्रिएट करायचा आहे. जर तुम्ही क्लायंटचे अकाउंट हँडल करणार असेल तर क्लायंटच्या नावाचा जो मेल आयडी जर असेल तर त्याचा आयडी पासवर्ड घ्यायचा आहे. तुम्ही एकदा जीमेलचा आयडी पासवर्ड घेतला आणि एक तुमच्याकडे मोबाईल नंबर त्यांचा घेतला तर सगळ्या गोष्टी काय करू शकता, तुम्ही तिकडे क्रिएट करू शकता. लक्षामध्ये तुमच्यावाल्या, तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. लक्षामध्ये परत एकदा मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचं काम करता, एखाद्या ऑर्गनायझेशनचं काम करता तर त्यांच्यावालं फेसबुकचं काय असतं, पेज असतं, इंस्टाग्रामचं काय असतं, अकाउंट असतं, ट्विटरचं काय असतं, अकाउंट असतं, लिंक्डइनचं काय असतं, पेज असतं, गुगल माय बिझनेसची प्रोफाईल असते, याला अकाउंटही बोलू शकता तुम्ही. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर युट्यूबचं काय असतं, चॅनल असतं, त्याला तुम्ही काय बोलू शकता, अकाउंट बोलू शकता. आता राहिला प्रश्न, मी माझं काय अकाउंट आहे, काय माझं एक फेसबुकचं स्वतःचं अकाउंट आहे, पेज नाहीये, तर त्याच्यावर मी मल्टिपल काय करू शकतो, मल्टिपल पेजेस म्हणजे मल्टिपल क्लायंटचे पेजेस काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. जसं लिंक्डइनचं पेज आहे, लिंक्डइनचं माझं काय अकाउंट आहे, तर लिंक्डइनचे मल्टिपल पेजेस मी काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. तसं इंस्टाग्राम, ट्विटर, जसं आता इथं हे काय गुगल माय बिझनेस, जर मला मेल आयडी आणि पासवर्ड भेटला तर मी मल्टिपल गुगल माय बिझनेस सोबत मला 10 गुगल माय बिझनेसचे अकाउंट क्रिएट करायचे आहेत आणि 10 युट्यूबचे अकाउंट क्रिएट करायचे आहेत, तर ते मी काय करू शकतो, ते अकाउंट्स क्रिएट करू शकतो. तसं इंस्टाग्राम आणि ट्विटरचं नाहीये. एकदा का इंस्टाग्रामला तुम्ही एक मेल आयडी दिला, एक मोबाईल नंबर दिला तर ते परत त्या मेल आयडीवर
आणि त्या मोबाईल नंबरवर परत परत अकाउंट क्रिएट होत नाही. आलं लक्षामध्ये? सपोज माझा जो ब्रँड आहे शिवा डिजिटल, माझा डिजिटल शिवा @gmail.com हा त्याचा आयडी असेल आणि एक मी मोबाईल नंबर वापरलेला असेल, तर तो मोबाईल नंबर आणि तो मेल आयडी मी दुसऱ्या ट्विटर अकाउंटला किंवा दुसऱ्या इंस्टाग्राम अकाउंटला वापरू शकत नाही. त्यामुळे हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. हे लेक्चर अजूनही तुम्हाला कळालं नसेल तर परत एकदा काय करा, हे लेक्चर तुम्ही 2दा 3दा 4दा बघा. कन्फ्यूज होऊ नका. फक्त साधा रूल ध्यानात ठेवायचा आहे. फेसबुक आणि लिंक्डइनचं माझ्या अगोदर अकाउंट पाहिजेत, त्याच्यावरनं मी पेजेस क्रिएट करणार. नंतर माझा एक मेल आयडी आणि एक पासवर्ड मी क्रिएट केलेला असेल तर त्याच्यावर गुगल माय बिझनेस आणि युट्यूब मी क्रिएट करू शकतो. आणि त्याच्यानंतर इन्स्टा आणि ट्विटर अकाउंट क्रिएट करण्यासाठी मला एक आयडी ठेवायला लागतो आणि एक पासवर्ड ठेवायला लागतो. लक्षामध्ये? आय होप तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल. अजूनही जर तुम्ही शिवा डिजिटल ॲप डाउनलोड केली नसेल तर ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या डिजिटल मार्केटिंग च्या जर्नीला काय करा, सुरुवात करा.